बघा ना, काही लोक आयुष्यभर कसे अगदी आनंदी आणि उत्साही राहतात. अगदी त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं समाधान असतं. हो. आणि दुसरीकडे बघितलं तर काही लोक सगळं काही मिळवूनही, म्हणजे अफाट यश मिळवून सुद्धा एक प्रकारचा खोल रिकामेपणा अनुभवतात. अगदी बरोबर. रोज सकाळी अलार्म वाजल्यावर अंथरुणातून उठणं ही अनेकांसाठी एक नकोशी वाटणारी मोठी लढाईच असते. पण प्रश्न असा आहे की आयुष्य जगण्याचं खरं कारण काय आहे? रोज सकाळी उत्साहाने अंथरुणातून उठण्यासाठी, एक नवा दिवस जगण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला प्रवृत्त करते, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच द डीप रूट्सच्या आजच्या या सखोल प्रवासात आपण एका अशा संकल्पनेचा वेध घेणार आहोत जिने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. आज आपण जपानी तत्वज्ञानातील अत्यंत महत्वाच्या अशा इकिगाई या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आणि ही संकल्पना केवळ कागदावरच्या तत्वज्ञानापुरती मर्यादित नाहीये, ती माणसाच्या दीर्घ, निरोगी आणि खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आयुष्याशी जोडलेली आहे. आज आपल्याकडे माहितीचा आणि अभ्यासाचा जो खजिना आहे, त्यातून आपण फक्त जगण्याची कलाच नाही, तर जगण्यामागचं विज्ञानही समजून घेणार आहोत. नक्कीच. आजच्या या सखोल शोधासाठी आपण अनेक महत्त्वपूर्ण स्रोतांचा आधार घेतला आहे. यामध्ये इकिगाई या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांचे विस्तृत मुलाखती आहेत. सोबतच केन मोगी यांचे इकिगायवरील विचार, मियोको कामिया यांचं 1966 सालचं ऐतिहासिक संशोधन द ओकिनावा प्रोग्राममधील आरोग्य आणि दीर्घायुष्याविषयीचा अभ्यास याचाही आपण समावेश केलाय. हो, आणि गार्सिया व मिरालेस यांच्या द 4 पुरुषार्थ या नवीन पुस्तकातील संदर्भ, तसेच जपानी समाजातील अनौपचारिक सामाजिक संरचना, ज्याला मोई म्हणतात, त्यावरील अत्यंत रंजक संशोधनावरही आपण चर्चा करणार आहोत. या सर्व स्रोतांमधून एक अतिशय स्पष्ट आणि सखोल चित्र समोर येतं. आजचं आपलं मुख्य ध्येय हेच आहे की इकिगाय या शब्दाभोवती पाश्चात्य जगाने, विशेषतः समाज माध्यमांनी जे गैरसमज निर्माण केले आहेत, ते मुळापासून दूर करणं. होय, कारण जपानी संस्कृतीतील या संकल्पनेचा खरा दैनंदिन जीवनातील अर्थ काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. जीवनातील अगदी साध्या छोट्या छोट्या गोष्टीतून अर्थ आणि आनंद कसा मिळवायचा याचा एक नवा, अधिक प्रामाणिक दृष्टिकोन आज आपल्याला उलगडायचा आहे. आपण या गैरसमजापासूनच सुरुवात करूया. कारण इंटरनेटवर इकिगाई शोधल्यावर सर्वात आधी जे समोर येतं ते मूळ जपानी तत्वज्ञान नसून एका पाश्चात्य चष्म्यातून रंगवलेलं चित्र आहे. तुम्ही त्या प्रसिद्ध वेन आकृतीबद्दल बोलताय ना? ती 4 वर्तुळांची आकृती, ज्यामध्ये आपल्याला काय आवडतं, जगाला कशाची गरज आहे, आपल्याला कशासाठी पैसे मिळू शकतात आणि आपण कशात चांगले आहोत, अशी 4 वर्तुळे एकमेकांत मिसळलेली दिसतात. अगदी तीच आकृती. आणि त्यांच्या मध्यभागी इकिगाई असा शब्द लिहिलेला असतो. आजकाल कॉर्पोरेट जगात किंवा करिअर मार्गदर्शन शिबिरांमध्ये हा आलेख यशाचा महामंत्र म्हणून दाखवला जातो. पण मला सांगा, ही आकृती खरंच जपानी आहे का? अजिबात नाही. इथेच सगळ्यात मोठी गल्लत झालेली आहे. ती वेन आकृती मुळात जपानी नाहीच. हा आलेख मार्क वेन आणि अँड्रेस जुजुनागा यांनी एका पूर्णपणे पाश्चात्य आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवला होता. म्हणजेच त्यांनी उद्देश या संकल्पनेला एका व्यावसायिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला. हो, पण जपानमधील लोक त्यांची इकिगाई शोधण्यासाठी या आलेखाचा किंवा या 4 प्रश्नांचा वापर अजिबात करत नाहीत. पाश्चात्य जगाने इकिगाईला एका करिअर काउन्सिलिंगच्या फॉर्म्युल्यासारखं बनवून टाकलंय, जिथे प्रत्येक गोष्टीचं पैशात मूल्यमापन केलं जातं. खरंय. मला यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आपण सध्याच्या जगात प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण. अगदी तेच. बाजारीकरण केले आपण. हो, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्यातून पैसे कसे कमवता येतील याचाच विचार आपण आधी करतो. पण मूळ संकल्पनेचा पैसा किंवा व्यावसायिक यशाशी काहीही संबंध नाही, हे समजणं खूप दिलासादायक आहे. अगदी. मुळाकडे जायचं झालं तर इकिगाई या शब्दाची व्युत्पत्ती अतिशय सोपी पण अर्थपूर्ण आहे. हा शब्द इकी म्हणजे जीवन किंवा जिवंत असणं आणि काई म्हणजे परिणाम किंवा मूल्य या 2 शब्दांतून तयार झालाय. म्हणजे याचा अगदी सोपा अर्थ सकाळी उठण्याचं कारण असं होतो. बरोबर. जपानी मेंदूशास्त्रज्ञ आणि लेखक केन मोगी यांच्या अभ्यासानुसार हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. हे कोणतंही अंतिम ध्येय नाही किंवा लक्षाधीश बनण्याचं साधन तर अजिबात नाही. केन मोगी यांनी यावर जे 5 महत्वाचे स्तंभ मांडले आहेत ते या संकल्पनेची खरी खोली दर्शवतात. मला आठवतंय, त्यांनी मांडलेला पहिला स्तंभ आहे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणं. दुसरा स्तंभ आहे स्वतःला मुक्त करणं.
म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून स्वतःचा स्वीकार करणं. आणि तिसरा स्तंभ सुसंवाद आणि शाश्वतता यावर भर देतो. चौथा स्तंभ आहे छोट्या गोष्टींचा आनंद घेणं. आणि पाचवा अत्यंत महत्वाचा स्तंभ म्हणजे वर्तमानात जगणं. या 5 स्तंभांमध्ये कुठेही जगाला काय हवंय किंवा पैसे कसे मिळतील याचा ओझरताही उल्लेख नाहीये. या 5 स्तंभांचं सौंदर्य त्यांच्या साधेपणात आहे. उदाहरणार्थ, छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणं आणि स्वतःला मुक्त करणं हे स्तंभ आपण जपानी चहापानाच्या समारंभात, ज्याला टी सेरेमनी म्हणतात, किंवा एखाद्या कारागिराच्या कामात पाहू शकतो. म्हणजे एखादा आचारी जेव्हा सुशी बनवतो तेव्हा तो जगाचा विचार करत नाही. तो फक्त त्या क्षणी तांदूळ आणि माशाच्या अचूक तापमानावर लक्ष केंद्रित करतो, बरोबर? अगदी अचूक. तो स्वतःला त्या कृतीमध्ये पूर्णपणे विसर्जित करतो. हीच ती स्वतःला मुक्त करण्याची अवस्था आहे. हेच सूत्र पुढे नेलं तर सुसंवाद आणि शाश्वतता हा स्तंभ आपल्या सभोवतालच्या निसर्गाशी आणि समाजाशी जोडून घेण्याबद्दल बोलतो. आणि छोट्या गोष्टींचा आनंद घेणं म्हणजे केवळ सकाळच्या ताज्या हवेचा स्पर्श अनुभवणं किंवा एक कप चांगला चहा शांतपणे पिणं असू शकतं. आजकाल आपण आनंदाला यशाच्या मोठ्या शिखरावर शोधतो, पण कदाचित आनंदाचं गुपित त्या मोठ्या शिखरावर नसून रोजच्या जगण्यातील साध्या क्षणांमध्ये दडलेलं आहे. एखादी साधी बाग फुलवणं ही देखील एखाद्या व्यक्तीची इकिगाय असू शकते. नक्कीच. आणि या साधेपणामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्र दडलेलं आहे. हे मानसशास्त्रीय सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. 1966 मध्ये मियोको कामिया या जपानी मानसोपचार तज्ज्ञाने ऑन द मीनिंग ऑफ लाईफ हे अतिशय प्रभावशाली पुस्तक लिहिलं. ज्याला जपानी भाषेत इकिगाईनी सुईते म्हणतात, बरोबर? होय, या पुस्तकामुळेच इकिगाई या संकल्पनेला खऱ्या अर्थाने एक वेगळी वैचारिक खोली आणि शास्त्रीय आधार मिळाला. मियोको कामिया यांचं हे संशोधन खरोखरच पायाभूत मानलं जातं. त्यांनी एका अशा फरकावर प्रकाश टाकला जो आजवर पाश्चात्य जगाला समजलेलाच नव्हता. तो फरक म्हणजे इकिगाई आणि इकिगाई कान या 2 शब्दांमधला. मला वाटतं आपण हा फरक थोडा सविस्तर उलगडून सांगायला हवा. हा फरक समजणं अत्यंत आवश्यक आहे. मियोको कामिया यांच्या मते इकिगाई म्हणजे ती विशिष्ट गोष्ट, कृती किंवा व्यक्ती जी आपल्या जीवनाला अर्थ देते. हा अर्थाचा स्रोत आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा छंद, आपलं काम किंवा आपलं मूल हे आपल्या इकिगाईचे स्रोत असू शकतात. बरोबर. पण इकिगाई कान ही त्या स्रोतामुळे आपल्या मनात निर्माण होणारी भावना आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बागेत रोपटं लावते तेव्हा ते रोपटं तिची इकिगाई असते. पण ते रोपटं वाढत असताना पाहिल्यावर मनात जो आशेचा, आनंदाचा आणि समाधानाचा झरा वाहतो ती भावना म्हणजे इकिगाई कान. म्हणजे स्रोत काहीही असो, पण त्यातून मिळणारी समाधानाची आणि जीवन पुढे जात असल्याची जी आंतरिक भावना आहे ती इकिगाई कान आहे. हो. कामिया यांनी हेही नमूद केलं होतं की आपल्या इकिगाईचा सर्वात प्रामाणिक पैलू हा आपल्या भावनेमध्ये असतो, तर्कामध्ये नाही. आपण आपल्या बुद्धीला फसवू शकतो, पण आपल्या भावनांना नाही. याच भावनेच्या अनुषंगाने या संकल्पनेची तुलना विक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपी या पाश्चात्य मानसशास्त्रीय शाखेशी केली जाते. विक्टर फ्रँकल हे होलोकॉस्ट म्हणजे छळछावण्यांमधून वाचलेले एक मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी असा विचार मांडला की मानवी जगण्याची सर्वात मोठी प्रेरणा ही सुख मिळवणं नसून जीवनाचा अर्थ शोधणं ही आहे. विक्टर फ्रँकल यांचं मॅन सर्च फॉर मीनिंग हे पुस्तक याच विषयावर आधारित आहे. लोगोथेरपीची मूळ संकल्पना अशी आहे की मानवी जीवनातील अर्थ किंवा हेतू शोधणं आणि त्या हेतूच्या आधारे कोणत्याही संकटातून, अगदी अत्यंत वेदनादायी परिस्थितीतूनही तरुण जाण्याची ताकद मिळवणं. आणि लोगोथेरपी व इकिगाईकांमध्ये एक अतिशय मजबूत समान धागा आहे. तो म्हणजे भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. सध्याची परिस्थिती कितीही कठीण असली तरी भविष्यात पूर्ण करण्यासारखं एखादं ध्येय किंवा आशेचा किरण असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. काम्या स्पष्ट करतात की इकिगाई कानमध्ये भविष्याकडे पाहण्याची एक स्पष्ट दृष्टी असते. एखाद्या अंधाऱ्या वादळात दीपगृहाचा प्रकाश जसा दिशा दाखवतो तशीच ही भावना माणसाला जगण्याची प्रेरणा देते. पण हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटत असलं तरी प्रत्यक्ष जीवनात हे कसं उतरतं हा प्रश्न उरतोच. अगदी बरोबर. खऱ्या आयुष्यात या मानसिक शांतीचा आणि उद्देशाचा शरीरावर काय परिणाम होतो याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस जपानमधील ओकिनावा बेटावर गेले होते.
ओकिनावा हे जगातल्या मोजक्या ब्लू झोन्सपैकी एक आहे. ब्लू झोन म्हणजे अशी ठिकाणं जिथे जगातील सर्वाधिक काळ जगणारे 100 पार केलेले आणि अतिशय निरोगी लोक राहतात. हे लोक फक्त जास्त वर्ष जगत नाहीत, तर ते शेवटच्या श्वासापर्यंत स्वावलंबी आणि आनंदी असतात. गार्सिया आणि मिरालेस यांनी त्यांच्या संशोधनासाठी तिथेच जाऊन स्थानिक लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि यातूनच द ओकिनावा प्रोग्राम नावाच्या अभ्यासाला चालना मिळाली. हो, अनेकदा आपल्याला वाटतं की दीर्घायुष्य हे फक्त अनुवंशिकता किंवा जनुकीय रचनेमुळे मिळतं, पण तिथे त्यांनी जे पाहिलं ते आपल्या आधुनिक वैद्यकीय समजुतींना छेद देणारं होतं. अनुवंशिकतेचा वाटा नक्कीच असतो, पण ओकिनावा प्रोग्राममधील संशोधनानुसार जीवनशैली आणि निसर्गाचा वाटा त्याहूनही मोठा आहे. याला आपण निसर्ग आणि संगोपन म्हणू शकतो. ओकिनावाच्या लोकांचं आरोग्य फक्त त्यांच्या डीएनएमध्ये दडलेलं नाहीये, तर त्यांच्या रोजच्या जगण्याच्या नैसर्गिक पद्धतीत आहे. त्यांची आहार पद्धतीच मुळी खूप वेगळी आणि निसर्गाशी एकरूप झालेली आहे. त्यांच्या आहारात वनस्पतीजन्य पदार्थ, शेंगा, सोयाबीन आणि मासे यांचा प्रामुख्याने समावेश असतो. ते खूप कमी उष्मांक असलेलं पण जास्त पोषक तत्व असलेलं अन्न खातात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते पूर्ण पोट भरेपर्यंत न जेवता पोट 80% भरलं की जेवण थांबवतात. आहारासोबतच सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची शारीरिक हालचाल. आजकाल आपण निरोगी राहण्यासाठी तासनतास एका जागी खुर्चीत बसून काम करतो आणि मग संध्याकाळी व्यायामशाळेत जाऊन भारी वजने उचलतो. हे शरीरासाठी अतिशय अनैसर्गिक आहे. ओकिनावाचे लोक कोणत्याही व्यायामशाळेत जात नाहीत. बापरे, खरंच. मग ते स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवतात? त्यांच्या दैनंदिन जीवनातच व्यायाम दडलेला आहे. ते सतत नैसर्गिक हालचाल करत असतात. बागेत काम करणं, चालणं, सायकल चालवणं, जमिनीवर बसणं आणि उठणं या नैसर्गिक हालचाली त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. बागकाम केल्यामुळे शारीरिक व्यायामासोबतच निसर्गाशी नाळ जोडली जाते, ज्यामुळे मानसिक शांतताही मिळते. हे सातत्यपूर्ण आणि नैसर्गिक स्वरूपच त्यांच्या उत्तम आरोग्याचं रहस्य आहे. आणि मानसिक शांततेबद्दल बोलायचं तर जपानी समाजाचा आणखी एक पैलू समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण जपानला खूप नियम पाळणारा, अत्यंत शिस्तबद्ध आणि औपचारिक देश मानतो. त्यांच्या या शिस्तीचं आपल्याला अनेकदा नवल वाटतं आणि कुठेतरी ही शिस्त मानसिक ताण वाढवणारी असू शकते असंही वाटतं. पण विरोधाभास असा आहे की यात जपानी समाजात अनौपचारिकतेचा आणि लवचिकतेचा एक मोठा आधार आहे, ज्यामुळे त्यांचा मानसिक ताण कमी होतो. आपल्याकडे एका संशोधकाचा अहवाल आहे ज्यात जपानी समाजातील या अनौपचारिकतेबद्दल अतिशय रंजक चर्चा केली आहे. तो अहवाल जपानमधल्या एका वेगळ्याच पैलूवर प्रकाश टाकतो. आपण नियम आणि त्यांची अंमलबजावणी याकडे काळ्या पांढऱ्या चष्म्यातून पाहतो, पण जपानमध्ये काही अत्यंत अनौपचारिक आणि अजब गोष्टी चालतात, ज्याला आपण ग्रे झोन म्हणू शकतो. त्या संशोधनात एक अतिशय गमतीशीर उदाहरण दिलंय. एका व्यक्तीला मद्यपान करून गाडी चालवताना पकडलं गेलं. श्वास विश्लेषकामध्ये अल्कोहोलचं प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा थोडं जास्त आढळलं. नियमानुसार त्याला 2 वर्षांसाठी परवाना रद्द होण्याची कडक शिक्षा होणार होती. पण सुट्ट्यांचे दिवस असल्याने आणि कार्यालयीन प्रक्रिया लांबणार असल्याने त्या न्यायाधीशांनी चक्क त्याला सांगितलं की जोपर्यंत परवाना रद्द झाल्याचं अधिकृत पत्र टपालाने घरी मिळत नाही, तोपर्यंत गाडी चालवणं सुरू ठेवण्यास काहीही हरकत नाही. ऐकायला हे खूपच धक्कादायक आणि गमतीशीर वाटतं. पण यातून जपानी समाजातील नियम आणि त्यांची अंमलबजावणी यातील एक अनौपचारिक जागा दिसून येते. हीच अनौपचारिकतेची आणि लवचिकतेची वृत्ती त्यांच्या सामाजिक संरचनांमध्ये अतिशय सकारात्मक पद्धतीने वापरली जाते. समाजातील कडक नियमांचा ताण हलका करण्यासाठी त्यांनी एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे ओकिनावामधील मोई. मोई गार्सिया आणि मिरालेस यांच्या पुस्तकातील हा माझा सर्वात आवडता भाग आहे. आधुनिक जगात आपण सामाजिक सुरक्षतेसाठी विम्यावर अवलंबून असतो, पण मोई ही एक जिवंत आणि श्वास घेणारी सामाजिक सुरक्षा व्यवस्था आहे. अगदी बरोबर. मोई हा ओकिनावामधील एक अनौपचारिक सामाजिक गट किंवा मित्रमंडळ असतं. हे गट काही महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी नाही, तर चक्क 70 ते 80 वर्षे एकत्र राहतात. लहानपणी एकत्र आलेले हे मित्र आयुष्यभर दर महिन्याला भेटतात. ते एकत्र चहा पितात, गप्पा मारतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना भावनिक आणि आर्थिक आधार देतात. गटातील एखाद्याला आर्थिक अडचण आली तर सर्वजण मिळून त्याला मदत करतात. 70 वर्षे एकच मित्रमंडळ. आजच्या आधुनिक काळात जिथे लोक समाजमाध्यमांवर हजारो आभासी मित्र असूनही भयानक एकाकीपणा अनुभवतात, तिथे ही संकल्पना डोळे उघडणारी आहे.
वैद्यकीय संशोधन आता ठामपणे सांगतं की एकाकीपणा हा शारीरिक आजारांइतकाच किंबहुना दिवसाला 15 सिगरेट ओढणे इतका घातक ठरू शकतो. तो आपल्या शरीरातील ताण वाढवणारी संप्रेरके वाढवतो. म्हणूनच मोई हा या आधुनिक एकाकीपणावरचा जालीम उपाय आहे. जेव्हा आपण अशा एका भक्कम गटाचा भाग असतो तेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवत नाही, आपला भावनिक ताण वाटून घेतला जातो. आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि या सगळ्याचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर आणि पर्यायाने दीर्घायुष्यावर होतो. ओकिनावाच्या लोकांच्या 100 पार करण्यामागे या भक्कम सामाजिक आणि अनौपचारिक आधाराचा खूप मोठा वाटा आहे. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या जपानी तत्वज्ञानाचा आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा कुठेतरी खूप खोलवर संबंध आहे. मानवी मनाचा आणि दुःखाचा अभ्यास दोन्ही संस्कृतींनी अतिशय बारकाईने केलाय. गार्सिया आणि मिरालेस यांच्या नव्या पुस्तकात याचा सविस्तर उल्लेख आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द 4 पुरुषार्थ. या पुस्तकाच्या निमित्ताने या दोन्ही लेखकांनी भारतीय तत्वज्ञानाचा खूप सखोल अभ्यास केलाय. मिरालेस यांनी एका मुलाखतीत एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडलाय. ते म्हणतात की गौतम बुद्ध हे इतिहासातील पहिले मानसशास्त्रज्ञ होते. पहिले मानसशास्त्रज्ञ हा खूपच लक्षवेधी आणि यथार्थ विचार आहे. कारण मानवी मन कसं काम करतं याचं इतकं सूक्ष्म विश्लेषण त्या काळात कोणीही केलं नव्हतं. बुद्धांनी मानवी मनाच्या गुंतागुंतीचे, दुःखाच्या कारणांचे आणि खऱ्या अर्थाने शांती कशी मिळवायची याचं अत्यंत सखोल आणि तर्कशुद्ध विश्लेषण केलंय. मिरालेस स्वतःला वैचारिक आणि मानसिकदृष्ट्या बौद्ध मानतात. त्यांच्या मते आधुनिक जगाची सर्वात मोठी चूक ही आहे की आपण फक्त आनंदाच्या मागे धावत सुटलो आहोत. म्हणजे आपण सतत मला आनंदी राहायचंय, मला सुख हवंय असा विचार करत बसलो तर तीच गोष्ट आपल्या दुःखाचं कारण बनते. आनंदाचा हव्यास हाच एक मोठा ताण बनतो. तंतोतंत. हेक्टर गार्सिया हे देखील याच विचाराला पुष्टी देतात. जर आपण फक्त आनंदावर लक्ष केंद्रित केलं तर तो आनंद अत्यंत क्षणिक असू शकतो. त्याऐवजी जीवनाचा उद्देश हा आपला भक्कम पाया असला पाहिजे. आणि तो उद्देश म्हणजेच आपली इकिगाय. जेव्हा आपला पाया भक्कम असतो, जेव्हा आपल्याकडे सकाळी उठण्याचं एक साधं पण अर्थपूर्ण कारण असतं, तेव्हा आनंद हा त्याचा नैसर्गिक परिणाम म्हणून आपल्या आयुष्यात आपोआप येतो. भारत आणि जपान या दोन्ही प्राचीन संस्कृतींमध्ये जीवनाच्या या सखोल उद्देशाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. आजच्या या वैचारिक प्रवासातून आपण खरोखरच खूप वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी उलगडल्या आहेत. आपण पाश्चात्य जगाने बनवलेल्या यशाचा आणि पैशाच्या परिमाणांवर आधारित असलेल्या वेन आकृतीच्या पलीकडे जाऊन इकिगाईचा खरा अस्सल अर्थ समजून घेतला. आपण पाहिलं की इकिगाय म्हणजे काहीतरी खूप मोठं यश मिळवणं किंवा जग जिंकणं नाही, तर ते रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधनं स्वतःच्या छंदांमध्ये स्वतःला विसरून जाण्यात आणि वर्तमानात पूर्णपणे जगण्यात दडलेलं आहे. मियोका कामिया यांच्या संशोधनानुसार इकिगाई कान ही ती सकारात्मक भावना आहे जी आपल्याला कठीण काळातही पुढे जाण्याची आशा देते. आणि ओकिनावाच्या उदाहरणावरून आपण हे शिकलो की नैसर्गिक आहार, रोजच्या आयुष्यातील साधी शारीरिक हालचाल आणि मोई सारख्या भक्कम सामाजिक संरचना या दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या खऱ्या गुरुकिल्ल्या आहेत. आजच्या धावपळीच्या, सतत तणावग्रस्त असलेल्या आणि अतिश्रम व मानसिक थकव्याने ग्रासलेल्या जगात स्वतःला शांत करण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी ही जापानी संकल्पना एखाद्या संजीवनीसारखी आहे. ही संकल्पना आपल्या सतत आठवण करून देते की आयुष्य हे संपवण्याची शर्यत नाही, तर तो अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. जगण्याची घाई करण्यापेक्षा ते जगणं जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या या सखोल शोधाच्या शेवटी जाता जाता एका नवीन आणि थोड्या वेगळ्या विचारावर मनन करण्यासाठी आपण एक प्रश्न सोडून देऊया. जर इकिगाई ही प्रामुख्याने निसर्गाशी जोडले जाण्यावर, संथ गतीने जगण्यावर आणि मोईसारख्या खोलवर रुजलेल्या सामाजिक संबंधांवर अवलंबून असेल, तर मग आपलं आधुनिक सिमेंटच्या जंगलात हरवलेलं आणि डिजिटल पडद्यांमध्ये अडकलेलं शहरी जीवन आपल्याला आपल्या अर्थापासून दूर तर नेत नाहीये ना? हा खरोखरच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. आपल्या या अतिवेगवान आणि आभासी जगात आपण खऱ्या अर्थाने आपली इकिगाई शोधू शकतो का, की आपल्याला आपल्या जीवनशैलीतच काही आमूलाग्र बदल करावे लागतील? जीवनाचा उद्देश हा पर्वताच्या शिखरावर नसून तो शिखर चढताना येणाऱ्या प्रत्येक पावलात दडलेला असू शकतो. या सखोल विश्लेषणात आणि वैचारिक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयाच्या सखोल शोधात.